आहार घेतला असेल, कारण वर्कआउट व्हायच्या वर 10 ते 15 मिनिटाच्या आत तुम्हाला तो इंटेक करायचा असतो. आम्ही तो रोज घेतो 2 टाइम, हे लक्षात घ्या. गेल्या 3.5 वर्षापासून या सकस संतुलित आहाराबरोबर आहे. इम्युनिटी वाढलेली आहे. 3.5 वर्षामध्ये डॉक्टरच्या दवाखान्याचं तोंड पाहिलेलं नाहीये. अजून सर्दी, ताप, खोकला काहीही झालेलं नाही, हे लक्षात घ्या. डॉक्टरच्या फेऱ्या वाचलेल्या आहे. आमची इंटेन्सिटी पॉवर वाढलेली आहे, एनर्जी लेवल वाढलेली आहे. माझं नाव लीना सुनील शिरसाट, बाय प्रोफेशन प्रायमरी टीचर आहे. या वेलनेस फॅमिलीमध्ये येऊन मला जवळजवळ 3.5 वर्ष झालेले आहेत. ज्यावेळी मी आले होते निगेटिव्ह होते, कारण इतरांसारखं हे सगळं केलेलं होतं. आपला वॉकिंगला जाणं, योगा करणं, युट्यूबचे डाएट करणं, सगळं 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 केलेलं होतं आणि त्याच्यामुळे शरीराचं नुकसान सुद्धा केलेलं होतं. माझं फक्त एकच मत होतं की घरचं न्यूट्रिशन खाऊन आपल्याला वजन कमी करायचं आहे. मग ते बदाम असतील किंवा तो आपला भाजीपाला असेल, आपली फळं असतील, आपलं सगळं खाऊनच मला वेट लॉस करायचंय, हे माझं ठरलेलं होतं. परंतु एक लक्षात घ्या, मी ह्या गोष्टीवरती ठाम होते की या सगळ्या गोष्टीमधून न्यूट्रिशन व्हॅल्यू मिळते आणि ती न्यूट्रिशन व्हॅल्यू जपून आणि मला माझा वेट लॉस करायचा. परंतु ज्यावेळी मी वेलनेस फॅमिलीमध्ये आली, तर बघा हा दीड शहाणे त्याला म्हणतात त्यातला मी एक व्यक्ती होती. कारण मला माझं मत फिक्स होतं की मला माहितीये की वजन कसं कमी होतं, डाएट केल्याने कमी होतं आणि त्याच्यामध्ये शरीराचं नुकसान किती झालेलं होतं. कॅल्शियम लेवल कमी झालेली होती, हिमोग्लोबिन कमी झालं होतं. ज्यावेळी तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी होतं ना रक्तातलं, त्यावेळी तुमच्या हाडांमधलं कॅल्शियम काढून बॉडी वापरत असते आणि ही फार वाईट गोष्ट आहे लक्षात. आणि एकदा ते कमी व्हायला सुरुवात झाली, कुठल्याही प्रकारे भरून येत नाही. आणि मी इथे आल्यानंतर मला सकस संतुलित आहार घेण्यासाठी माझे वेलनेस कोच, ग्रेट गुरु अँड ग्रेट स्पॉन्सर माझे भालेराव सर, पूजा मॅडम आणि कविते सर यांनी खूप छान सपोर्ट केला. विशेष म्हणजे लवकर वेट लॉस होत नव्हतं, कारण रेस्टिंग मेटाबॉलिझम फार स्लो होता आणि अगदीच थोडस फॅट लॉस झालेलं होतं. आणि मला ते एकच गोष्ट म्हणत होते, प्रोडक्ट्स आर वर्किंग, म्हणजे तुझ्यावरती हे फॉर्म्युला 1 काम करते. फॅट लॉस होतोय, वेट लॉस होत नसला तरी सुद्धा. आणि मी कधीतरी तो फोटो शेअर करीन. त्यांनी माझा बिफोर आफ्टर बनवला आणि मला सांगतो, बघा ना चेहऱ्यामध्ये फरक पडलाय. म्हणजे त्या चेहऱ्याच्या फरकाने सुद्धा मला जाणवलं की अरे हो, इथे बेनिफिट होतोय आपल्याला. आणि सतत संतुलित आहार कमी झाल्यानंतर 5 किलो कमी वजन कमी झाल्यानंतर मी वेलनेस कोच झाले. खूप साऱ्या सदस्यांपर्यंत पोहोचले. 1,000+ सदस्यांना आरोग्य देतोय. सगळे हेल्दी हॅपी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सांगितलं तसं त्या ऍपल मध्ये, त्या संत्रीमध्ये, त्या पालकमध्ये, त्या मेथीमध्ये किंवा त्या डाळीमध्ये किंवा त्या पोळीमध्ये किंवा त्या भाकरीमध्ये असं कुठलाही घटक नव्हता, अशी कुठलीही गोष्ट नव्हती की जी माझ्या बॉडीला प्रॉपर न्यूट्रिशन देऊ शकते, माझ्या बॉडीला प्रॉपर हेल्प करू शकते. आणि हा जो सकस संतुलित आहाराचा एक ग्लास आहे, याच्यामध्ये 250 कॅलरी, 200 ते 250 कॅलरीज सकाळी, संध्याकाळी 500 कॅलरीज झाल्या. दुपारच्या वेळेचं पोटभर जेवण आणि नंतर 2 वेळेचा नाश्ता. हे सगळं करून माझं कॅलरी मॅनेजमेंट करून, विशेष म्हणजे एनर्जी लेवल टिकवून, माझ्या शरीरासाठी लागणारे सगळे विटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन पुरवून माझं वेट लॉस झालं 20 kg. हा विचार करा. म्हणजे आपल्या बॉडी मध्ये डिफिशियन्सी तयार होऊ नये म्हणून आपण हा सकस संतुलित आहार घेतो. जर तुम्ही जेवण केलात, सकाळी नाश्ता केलात, तर मग त्यावेळी तुम्हाला तो हेल्दी ब्रेकफास्ट हवा. तुम्ही 1 कप चहा पिला, 500 कॅलरीज झाल्या, त्याच्याबरोबर काहीतरी खाल्लं, काय फायदा आहे? मिळालं तर काहीच नाही बॉडीला, परंतु कॅलरीज वाढवल्या, त्या शरीरामध्ये साठवल्या. म्हणून ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, अशी वस्तू तुम्ही खाणं गरजेचं आहे ज्याच्यामधून तुमच्या शरीराला फायदा होणार आहे. कारण आपलं कोट्यावधी रुपयांचं हे शरीर आहे, आपण त्याच्यात काही फालतू गोष्ट टाकू शकत नाही. ब्रांडेड बॉडी के लिए ब्रांडेड सकस आहार. तो थैंक यू सो मच शिरसाट सर. तो आप डांस ले सकते हो. यस, 1 मिनट, क्योंकि एक फोटो सेव करना है, इस पाटिल सर इनका फोटो आया, देखते हैं। अमेजिंग ऐसा ट्रांसमिशन है, बहुत बढ़िया. असेलच, कारण 47 किलो वजन कमी केलेले लक्षात घ्या. 47 किलो वजन कमी करणं नॉट अ जोक. आणि 21 डेजचा हा फंडा आहे बॉस. 21 शिवाय हे होऊच शकत नाही. 1 मिनट देखना है.
सरांचा फोटो एवढा जबरदस्त आहे, तो बघाल तर चकित व्हाल. यस. कारण आपल्याला आज नवीन डायमंड 1 मिनिट लेना मॅमच्या मोबाईलला पाठवतो मी. माझ्या मोबाईलला ओपन होत नाहीये, डाटा फुल झालाय. तर आता लेना मॅम. यस यस. आता जाणार आहोत आपण सरांकडे. यस. सरांचा फोटो बघा आणि तुम्ही मान्य करणार नाही. 47 एज. 47 नहीं भाई, ये देखो. बाहेरचं चालू कराल, वर्कआउट सोडाल, तर हे शक्य नाही आहे. तुम्ही वर्कआउट कराल, तुम्ही न्यूट्रिशन घ्याल, पण डाएट व्यवस्थित नसेल तर तुमचा वेट लॉस होणार नाही. त्याच्यासाठी वर्कआउटच्या सोबत न्यूट्रिशन आणि न्यूट्रिशन प्लस पूर्ण दिवसभरातली डाएट एवढंच केलं तर आणि वेलनेस कोचचं मार्गदर्शन प्रॉपर ऐकलं तर तुमचं हे शक्य आहे. येस सर. यस. जिज्ञासा मॅमचा काय रिझल्ट असणार आहे? यस. येस सर. यस. गुड मॉर्निंग सर. ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग. मी जिज्ञासा जगदीश पाटील, वाडा ब्राह्मणगाव. ह्या कॉलला जॉईन होण्याचं कारण थोडे डिसऑर्डर्स माझे पण होते. सरांचं वाढतं वजन, त्यांचं लवकरात लवकर फास्ट रिझल्ट निघाला. त्यानंतर मी सुद्धा 2 महिन्यानंतर त्यांच्यानंतर जॉईन झाले आणि माझाही रिझल्ट छान निघाला. मला थोडे पोटाचा घेर जास्त होता, कंबरदुखीचा त्रास होता आणि किडनी स्टोनचा प्रॉब्लेम खूप होता. सेकंड डिलिव्हरी नंतर मला हा त्रास जाणवू लागला. त्यानंतर मी सुद्धा वर्कआउटला जॉईन झाले. 5-6 किलो वजन माझं सुद्धा कमी झालं. पोटाचा घेर पूर्णपणे कमी झालेला आहे आणि जो मेन डिसऑर्डर्स होती म्हणजे किडनी स्टोनचा प्रॉब्लेम होता, तो पूर्णपणे गेलेला आहे. दवाखाना माझा पूर्णपणे बंद झालेला आहे. कमरेचा त्रास होता, पट्टा लावून फिरायचे मी, कारण 2 सीझर झालेले होते, ऑपरेशन 2 झालेले होते. त्याच्यामुळे खूपच कंबरदुखीचा त्रास होता आणि तोही माझा